न्यायालयानं फटकारल्यावर तुकाराम मुंढेंच्या एफडीएची माघार, थेट कारवाई न करता नोटीस देण्याची तयारी. पण नुसतं नोटीस देऊन काय होणार आणि कारवाई कधी होणार हा प्रश्न तुमचा पण असेल, होय ना? तर व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुकाराम मुंढे साहेबांना सपोर्ट करत असाल तर व्हिडिओ लाईक करा. वर्धा येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या मार्फत संचालित गोरस भंडारवर अन्न औषधी प्रशासनानं एफडीए 31 मे रोजी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत तब्बल 25,86,168 रुपयांचा असुरक्षित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यानंतर एफडीएनं गोरस भंडारला तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले. या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलं गेलं. कुठलेही नोटीस न बजावता थेट कारवाई केल्याबाबत उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयानं फटकारल्यावर आता एफडीए यांनी या प्रकरणी माघार घेतली आहे. आम्हीही थेट कारवाई करायची का? नियमांचं पालन न केल्यामुळे जर एखाद्यावर कारवाई केली जाते तर मग कायदेशीर नियमांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये असं न्यायालयानं विचारले. रेकॉर्डमध्ये काय आहे हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळेच आम्ही 70 वर्षाचा रेकॉर्ड सादर करण्यास सांगत आहोत. न्यायालयाला व्यवस्था सुरळीत करण्याची संधी आहे. जर अधिकारी दोषी आढळले तर त्यांनाही नोटीस न बजावता थेट कारवाई करू, अशा शब्दात न्यायालयानं विभागाची कान उघडणी केली आहे. नेमके प्रकरण काय? गोरस भंडार मार्फत दररोज सुमारे 9,000 लिटर दुधाचे संकलन व वितरण केलं जातं. वर्धा जिल्ह्यातील 15 गावांमधील सुमारे 800 कुटुंबाचा उदरनिर्वाह या माध्यमातून होतो. 31 मे रोजी विभागानं गोरस भंडारची तपासणी केली. परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याचा दावा करत गोरस भंडारला टाळे लावण्यात आले. तसेच दूध संकलन, विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन पुढील आदेशापर्यंत थांबवण्याचे निर्देशही दिले गेले. विभागाच्या कारवाईमुळे शेतकरी व दूध उत्पादकांचं मोठं नुकसान होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मागील आठवड्यात न्यायालयानं या कारवाईचं कारण स्पष्ट करण्याबाबत नोटीस बजावली होती. अन्न व औषध प्रशासन विभागानं शपथपत्र दाखल करत नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कारवाई केली असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. न्यायालयानं फटकारल्यावर एफडीएनं टाळे ठोकण्याचा आदेश मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. एफडीएनं कुठलीही पूर्वसूचना न देता थेट गोरस भंडारला कुलूप लावले. आता एफडीए गोरस भंडारला इम्प्रूव्हमेंट नोटीस देणार आहे. यानंतर सुधारणा न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल. एफडीएद्वारा शुक्रवारी न्यायालयात मौखिकरित्या ही माहिती दिली गेली. दरम्यान एफडीएनं 2020 नंतर दरवर्षी गोरस भंडारची पाहणी केली असल्याचं सांगितलंय. मात्र यात काहीही आढळले नसल्याची कबुली सुनावणी दरम्यान दिली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 7 जुलै